हॅलो फ्रेंड्स, मी स्नेहल, स्मिता स्नेहल यमी किचन मध्ये आपले स्वागत आहे। डिसेंबर महिना येताच सर्वांना चाहूल लागते 25 डिसेंबरची म्हणजे क्रिसमसची। तर क्रिसमसला आपण वेगवेगळ्या प्रकारचे केक खातो, त्यातलाच आज आपण एक पौष्टिक पदार्थ म्हणजेच पौष्टिक केक बनवणार आहोत, तो पण नाचणीच्या पिठापासून। कोणत्याही प्रकारचं तेल, मैदा किंवा साखर न वापरता आपण हा चॉकलेटचा नाचणी केक बनवणार आहोत, अतिशय सोप्या पद्धतीने। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। सर्वात आधी आपण एक मिक्सरचं मोठं भांडं घ्यायचं आहे, त्यामध्ये मी अर्धा कप दही घालते आहे। हे रूम टेम्परेचरचं दही आहे आणि हे फ्रेश आहे, हे आंबट दही नाही आहे। त्यामध्ये मी अर्धा कप गूळ घालते आहे, हा बारीक चिरून घेतलेला आहे। तुमच्याकडे गूळ पावडर असेल तुम्ही ती घातली तरी सुद्धा चालू शकतं। त्यानंतर आपण त्याच्यामध्ये पाव कप तूप घालणार आहोत, हे असं पातळसर असं तूप आहे, जास्त घट्ट नाही आहे। आणि एक सॅशे आपण कॉफी पावडरचा घालणार आहोत आणि आता हे मिक्सर मध्ये व्यवस्थित आपण बारीक करून घेऊया। अशा प्रकारे व्यवस्थित आपलं हे बारीक वाटून झालेलं आहे। आता त्याच्यामध्ये आपण पाव वाटी कोको पावडर घालून घेऊया, एक वाटी आपण नाचणीचं पीठ घालून घेऊया आणि इथे मी अर्धा वाटी दूध घेतलेलं आहे, त्यामधलं फक्त थोडंसं दूध मी याच्यामध्ये घालणार आहे, म्हणजे पाव वाटीच। लागलं तर पुन्हा घालू आपण। आणि आता हे पुन्हा मिक्सरमध्ये मी बारीक करून घेणार आहे। आता हे बॅटर जे आहे ते घट्ट झालेलं आहे, त्यामुळे त्याच्यामध्ये आपण अजून राहिलेलं पाव वाटी दूध पण घालून घेऊया। एकूण आपण अर्धा वाटी याच्यामध्ये दूध घातलेलं आहे। आता पुन्हा एकदा आपण हे मिक्सरला बारीक करून घेऊया। अशा प्रकारे आपलं छान असं क्रीमी बॅटर तयार झालेलं आहे। इथे मी अजून अर्धा कप दूध घातलेलं आहे, म्हणजे एकूण मिळून जवळजवळ 1 कप दूध मी याच्यामध्ये घातलेलं आहे। इथे मी एक केक टीन घेतलेला आहे, याच्यामध्ये हाफ केजीचा केक आपला बेक होतो, तो मी केक टीन घेतलेला आहे। त्याला पूर्ण आता मी थोडंसं तूप लावणार आहे। इथे मी अर्धा चमचा तूप घेतलेला आहे, हे आता आपण चारी बाजूने व्यवस्थित लावून ग्रीस करून घेऊया। तुमच्याकडे जर बटर पेपर असेल तुम्ही बटर पेपर घातला तरी सुद्धा चालू शकतं, पण आपण जर आपल्याकडे बटर पेपर नसेल तरी सुद्धा आपण केक व्यवस्थित बेक करू शकतो। अशा पद्धतीने चारी बाजूने हे तूप लावून घेतलेलं आहे। आपलं केकचं बॅटर जे आहे ते छान असं क्रीमी टेक्स्चरमध्ये आणि असं रिबिन कन्सिस्टन्सीमध्ये पडलं पाहिजे, असं बनवायचं आहे आपल्याला व्यवस्थित असं। आता सर्वात शेवटी आपण याच्यामध्ये बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा घालून घेऊया। आता यामध्ये आपण अर्धा टीस्पून बेकिंग पावडर घालून घेऊया आणि अर्धा टीस्पून बेकिंग सोडा घेतलेला आहे। ते सर्व मेजरमेंट जे आहे ते आपण एकाच वाटीच्या प्रमाणाने घेतलं आहे। चवीप्रमाणे थोडंसं मीठ घालून घेऊया। आता पुन्हा आपण फक्त पल्स मोड वरती हे एकत्र करून घेऊया मिक्सर वरती, जेणेकरून बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा जो आहे तो या बॅटर मध्ये व्यवस्थित मिक्स होईल। आता बेकिंग पावडर आणि बेकिंग सोडा व्यवस्थित आपला मिक्स झालेला आहे बॅटर मध्ये। ते आपण ह्या केक टीन मध्ये ग्रीस करून ठेवलेला आहे, हा केक टीन त्याच्यामध्ये आपण घालून घेऊया आणि आता आपण हे असं टॅप करून सर्व बाजूने व्यवस्थित असं, त्याच्यामध्ये काही एअर गॅप असेल तर तो निघून जाईल, यासाठी असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं। आपण एक 5 ते 6 वेळा असं व्यवस्थित टॅप करून घ्यायचं आणि वरतून थोडेसे मी चॉको चिप्स घालते आहे याच्यावरती, छान असा चॉकलेटी केक लागेल याच्यासाठी। अशा प्रकारे सर्वीकडे आपण चॉको चिप्स घालून घेतलेले आहेत। आता आपण हा केक बेक करण्यासाठी ठेवूया। इथे मी कुकर ऑलरेडी प्रीहीट करायला ठेवला होता, एक 5 मिनिटं मीडियम गॅसवरती। यामध्ये मी अशी एक रिंग घातलेली आहे, याच्यामध्ये आपल्याला मीठ किंवा वाळू घालायची काहीही गरज नाहीये आणि डायरेक्ट आपला हा जो केकचा टीन आहे तो यामध्ये ठेवून द्यायचा आहे आणि झाकण लावून एक 5 मिनिटं फक्त आपण हाय फ्लेम वरती हा केक ठेवणार आहोत आणि त्याच्यानंतरला गॅसची फ्लेम लो करून आपण हा 35 ते 40 मिनिटं बेक करून घेणार आहोत। आता इथे जवळजवळ 35 मिनिटं झालेले आहेत। आपण कुकर उघडून बघूया। आपला केक जो आहे तो छान बेक झालेला आहे, बाजूने असे क्रॅक्स आलेले आहेत, याचा अर्थ आपला केक छान असा बेक झालेला आहे। आता आपण टूथपिक जी आहे ती इन्सर्ट करून बघूया। आपली टूथपिक जी आहे ती व्यवस्थित अशी क्लीन आलेली आहे, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित असा बेक झालेला आहे। आता आपण हा रूम टेम्परेचरला थंड करून घेऊया। आता इथे मी 100 ग्रॅम मिल्क कंपाऊंड घेतलेलं आहे, हे मोर्डेचं मिल्क कंपाऊंड मी घेतलेलं आहे, तुम्ही डार्क चॉकलेट घेतलं तरी सुद्धा चालू शकतं। आता हे बारीक कट करून घेते। आता त्याच्यामध्ये मी ही फ्रेश क्रीम जी आहे ती पाव कप घालते आहे। आता हे जे चॉकलेट आहे तुम्ही मायक्रोवेव्ह मध्ये सुद्धा मेल्ट करू शकता किंवा डबल बॉयलर पद्धतीने पण मेल्ट करू शकता। इथे मी तुम्हाला डबल बॉयलर पद्धतीने मेल्ट करून दाखवते आणि हे चॉकलेटचं गनाश तयार करून दाखवते। इथे मी एका भांड्यामध्ये गरम पाणी घेतलेलं आहे
ते गरम करून घेतलेलं आहे. गॅसची फ्लेम आपली लो आहे. त्याच्यावरती आपण हा काचेचा बाउल जो आहे तो ठेवून घेणार आहोत आणि जशी जशी त्या पाण्याची वाफ यायला लागेल तसं तसं आपलं चॉकलेट जे आहे ते मेल्ट होणार आहे. अशा पद्धतीने आपलं चॉकलेट जे आहे ते मेल्ट व्हायला लागलेलं आहे. अशा प्रकारे आपलं चॉकलेट जे आहे ते संपूर्ण छान असं मेल्ट झालेलं आहे. खूप छान अशी त्याला शाईन आलेली आहे. आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि चॉकलेट थोडंसं थंड होऊन देऊया. आता इथे आपला हा केक जो आहे तो व्यवस्थित थंड झालेला आहे. तुम्ही बघू शकता, फक्त असा टॅप करायचा, आपला केक जो आहे तो अलगद बाहेर निघणार आहे. कोणत्याही सुरीची आपल्याला गरज नाहीये. असा व्यवस्थित तो हलतोय डुलतोय, याचा अर्थ आपला केक व्यवस्थित बेक झालेला आहे. आता आपण तो एका डिश मध्ये काढून घेऊया. अतिशय छान असा आपला हा केक झालेला आहे. किती छान असा सॉफ्ट झालेला आहे. खूपच छान असा सॉफ्ट झालेला आहे आपला केक. तुम्ही हा केक जो आहे तो असा पण कट करून खाऊ शकता, पण लहान मुलांना चॉकलेट फार आवडतं, त्यासाठी मी आता हे चॉकलेटचं जे गणाश बनवलेलं आहे ते याच्यामध्ये आपण पोर करून घेणार आहोत. घालून घ्यायचं चारी बाजूने व्यवस्थित असं पूर्ण चॉकलेट केक असा पूर्ण कव्हर करून घ्यायचं याने. आणि याच्यावरती गार्निशिंगसाठी तुम्हाला हवं असेल तर तुम्ही याच्यावरती चॉको चिप्स घालू शकता. अदरवाईज माझ्याकडे इथे टाटाचे रागी बाईट्स आहेत. आपला केकसुद्धा नाचणीचा आहे आणि हे रागी बाईट्स जे आहेत ते मी याच्यावरती ॲज अ डेकोरेशन म्हणून थोडेसे अरेंज करून घेणार आहे या पद्धतीने. आणि काही चोको चिप्स जे आहेत ते घालून घेणार आहे याच्यावरती. तर या क्रिसमसला तुम्ही बाहेरून केक आणण्यापेक्षा हा असा हेल्दी केक जर तुम्ही बनवला तर मुलंही खुश आणि आपणही खुश. मग या क्रिसमसला असा हेल्दी केक, रागी केक तुम्ही नक्की करून बघा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल असा हा केक आहे. यामध्ये आपण कोणत्याही प्रकारचं मैदा, साखर, तेल वापरलेलं नाहीये. आपण गुळाचा आणि नाचणीच्या पिठाचा हा केक बनवलेला आहे, तो सुद्धा तूप घालून. आता हा केक सेट होण्यासाठी एक 15 ते 20 मिनिट आपण फ्रीजमध्ये ठेवूया, जेणेकरून हे जे गणाश आहे ते सेट होईल व्यवस्थित. अशा पद्धतीने आपला छान असा रागी चॉकलेट केक तयार झालेला आहे. अतिशय हेल्दी असा हा केक आहे. तर मग या क्रिसमसला तुम्ही नक्की करून बघा हा केक. आता मी तुम्हाला एक पीस कट करून दाखवते याचा. अतिशय छान असं सेट झालेलं आहे आपला केक. जाळी पण बघू शकता किती सुंदर आलेली आहे आपल्या केकला. छान असा मॉइस्ट झालेला आपला केक. केकला सुंदर अशी जाळी आलेली आहे. असं कोणाला वाटणार सुद्धा नाही की हा पण नाचणीच्या पिठापासून बनवलेला हा केक आहे. इतकं हेल्दी व्हर्जन आहे हे. त्यामुळे या क्रिसमसला नक्की ट्राय करा तुम्ही. तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.